सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 26 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अभय आणि दीक्षा दोघांकडेही एकमेकांसाठी गुड न्यूज होती आणि कधी एकदा त्यालाही गुड न्यूज सांगते आणि कधी एकदा तिलाही गुड न्यूज सांगतोय असं दोघांनाही झालं होतं. आता पुढे आज अभयच घरी येणार होता. त्यानं सकाळीच तिला फोन करून सांगितलं होतं की मी निघतोय. तिला फार आनंद झाला होता आणि दीक्षा फार आतुरतेने त्याची वाट पाहत होती. ती त्याला सारखी फोन करायची, तेही दर अर्ध्या तासाला, आणि विचारायची की कुठे आलास. आणि अभयसुद्धा खूप हसून तिला सांगायचा 2च मिनिटात येतो, हां जवळच आहे. हे त्याचं ठरलेलं नेहमीचं उत्तर होतं. ती त्याला ऑफिसमधून यायला उशीर झाला की विचारायची, अभय कुठे आलास. आणि तो नेहमी म्हणायचा, अगं आहे जवळच, आलोच हां लगेच, 2च मिनिटात बघ आलो. आणि दीक्षा बिचारी वाट बघत बसायची की हा खरंच 2 मिनिटात येणार. आधी तर ती त्याच्यासाठी कॉफीसुद्धा करून ठेवायची की हा येईल आणि लगेचच फ्रेश होऊन कॉफी घेईल आणि त्याला खूप फ्रेश वाटेल. पण ती कॉफी थंडगार होऊन कळकटून जायची आणि हे महाशय असायचे ऑफिसमध्येच. मग तब्बल 2-3 तासांनी सॉरींचं दर्शन व्हायचं. आणि आताही तिला माहीत होतं त्याची 2 मिनिटं म्हणजे किती वेळ असणार आहे. तरीही ती सारखी फोन करून त्याला त्रास देत होती. तेवढंच आपलं मनाचं समाधान, दुसरं काय. एकतर 4 दिवस झाले त्याचा चेहरा तिनं पाहिला नव्हता. त्याला पाहायची तर फार उत्सुकता होती तिला, पण आणखीन एक खास कारणही होतं ना वाट पाहण्याचं. मग काय करणार ती, उतावीळ होणारच ना. आणि झालीही होती ती खूप उतावीळ त्याला ही बातमी सांगण्यासाठी. आणि अभयसुद्धा खूप उत्सुक होता तिला भेटण्यासाठी. शेवटी तिचीही इच्छा पूर्ण होणार होती. अशीच खूप आनंदाची बातमी होती त्याच्याकडे. पण तो पुरुष होता म्हणून त्याला त्याच्या भावना आवरता येत होत्या. आता दीक्षा टेरेसवर होती. सायंकाळचे 6 वाजत होते आणि ती त्यालाच फोनवर बोलत होती. हा तिचा 9वा फोन होता. ती म्हणाली, अभय अरे काय हे, किती वेळ. तो हसून म्हणाला, दीक्षा डार्लिंग, अगं फक्त 2 मिनिट, आलोच मी. ती लाडात येऊन म्हणाली, अभय आता खूप झालं हा तुझं, जा तिकडे, मला तुझं काही नाही ऐकायचं. तो म्हणाला, दीक्षा बेबी असं नाही करायचं, फक्त 2 मिनिट. आणि दीक्षा म्हणाली, अरे किती वेळ झालं तू हेच बोलतोय, मी किती वाट बघायची तुझी, आता मी थकले तुझी वाट पाहून, तू ना 1 नंबरचा खोटारडा आहेस. आणि तो तिला मुद्दाम रागवत म्हणाला, दीक्षा असं बोलतात नवऱ्याशी, आईला नाव सांगेन हा मी तुझं. ती चिडून म्हणाली, जा सांग, आणि तूही जाता तिकडेच जा, नको येऊ घरी. दीक्षा आता खरंच अगतिक होऊन बोलत होती. तो धड येतही नव्हता आणि कुठे आहे ते सांगतही नव्हता. मग ती काय करणार होती बिचारी. आता ती रडकुंडीला आली. ती घायाळ होऊन त्याची वाट पाहत होती. तो म्हणाला, दीक्षा खरंच मी नको येऊ घरी. हो नको येऊ, बघ हां आता निघून जाईन. ती म्हणाली, हो जा. आणि इतक्यात तो गेटमध्ये आला. तिचं तोंड त्याच्या विरुद्ध दिशेला होतं. तिच्या ड्रेसचा रंग पाहून तो म्हणाला, आज छान दिसतेस हा तू या गुलाबी ड्रेसमध्ये. आणि तिला फार आश्चर्य वाटलं आणि तिने पाठीमागे पाहिलं आणि तिला तो दिसला. आणि तो म्हणाला, मग जाऊ ना मी परत, लवकर सांग. तशी ती फार खुश होऊन पळतच, लहान मुलीसारखी अक्षरशः धावतच टेरेसवरून खाली यायला लागली. आणि अभयसुद्धा दरवाजातून आत आला. दीक्षा तर जिन्यावरून फुलपाखरासारखी उड्या मारतच येत होती. तिला तर हेही भान नव्हतं की आता तिला जपून राहावं लागणार आहे. अशा उड्या मारत पळणं घाई गडबड करून चालणार नाही. पण अभयला पाहून ती खूप खुश झाली होती. तिची प्रतीक्षा आता संपली होती. हार्मोनियमवर अलगद हळूवार बोटे नाचावीत आणि सुंदर संगीत निर्माण व्हावं, तशी ती त्या जिन्यावरून अलगद नाचत येत होती. आणि ती जिन्याच्या शेवटच्या पायरीवरून पाय घसरून पडणार इतक्यात अभयनं तिला मिठीत घेतली. आणि दीक्षाने घट्ट डोळे मिटले. आणि आता आपलं काही खरं नाही म्हणून तिला खूप भीती वाटली. ती त्याच्या मिठीतच खूप थरथर कापू लागली. आणि तो म्हणाला, अगं काय चाललं आहे तुझं, इतकी का वेड्यासारखी तू धावत पळत आली आहेस. ती काहीही बोलत नव्हती. ती घाबरली होती हे पाहून. तो तिला मिठीत घेऊन सोफ्यावर बसला. त्यानं तिला पाणी प्यायला दिलं. तिच्या पाठीवर त्यानं प्रेमानं थोपटलं. ती तरीही घाबरलेलीच होती. आणि मग तिने विचार केला की आता जर अभय नसता, त्यानं मला सावरलं नसतं आणि मी जर पोटावर पडले असते तर काय झालं असतं. या भीतीने तिचा अर्धा जीव निघून चालला होता. आणि मग अभय म्हणाला, दीक्षा अगं काय झालं, तू अशी मला पाहून इतकी का पळत आलीस. अगं आज येतोय का मी.
आणि असं पहिल्यांदा होतंय का? आणि ती म्हणाली, नाही रे अभय, पण आता मी पोटावर पडले असते तर काय झालं असतं रे, म्हणून मी खूप घाबरले आहे. ती बोलून गेली आणि तो म्हणाला, म्हणजे काय झालं असतं? आणि ती सावरत म्हणाली, अरे नाही रे अभय, काही नाही, पण तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे. किती दिवसातून पाहते मी तुला, आणि किती खोटं बोलतोस हां. मी आता ना तुला खूप मारणार आहे, असं म्हणून तिने त्याला फटका दिला. दीक्षा, मी जाईन हा परत? ती म्हणाली, हो जा. आणि तो म्हणाला, ओके जातो. म्हणून तो मुद्दाम निघाला आणि तिने त्याला हाताला पकडून झटकन सोप्यावर बसवला आणि मिठी मारत लाडात म्हणाली, अभय गप्प बस, मी तुला अजिबात कुठेही जाऊ देणार नाही, कळलं? आय लव्ह यू सो मच अँड आय मिस यू अ लॉट डिअर. म्हणून ती त्याला घट्ट बिलगली. मग तिने त्याला फ्रेश व्हायला सांगितलं आणि ती त्याच्यासाठी कॉफी बनवत होती. आता ती बऱ्यापैकी शांत झाली होती आणि पुन्हा तिच्या मनात अभयला ती गुड न्यूज कशी देऊ, कशी सांगू असे विचार चालू होते. ती कॉफी घेऊन अभयकडे बेडरूममध्ये गेली. तो अंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आला होता आणि तिला न राहून त्याला तिने पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, अभय ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तो तिच्याकडे वळला आणि तिचा चेहरा पाहून म्हणाला, काय गं, काय सांगायचं आहे, बोल ना. आणि माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे बरं का. हे ऐकून तू खूप खुश होतील. आणि दीक्षाचा चेहरा आता खूप खुलला आणि ती म्हणाली, अरे वा, मग सांग ना, तूच अगोदर सांग, काय गुड न्यूज आहे तुझ्याकडे माझ्यासाठी? आणि अभय म्हणाला, नाही, आधी तू सांग. दीक्षा म्हणाली, नाही अभय, तू सांग. अभय म्हणाला, लेडीज फर्स्ट, तूच सांग. आणि आता अशाच प्रकारे त्यांचा वेळ चालला होता. पण कोणच आधी सांगत नव्हतं की बोलत नव्हतं. आणि दीक्षासुद्धा हट्टाला भेटली की आधी तूच बोलायचं. आणि मग असं म्हणून दोघेही फुगून बसले. आणि मग त्या दोघांनीही एकमताने ठरवलं की आपल्या दोघांपैकी ज्याचा मोबाईल अगोदर वाजेल, ज्याला कुणाला सर्वात अगोदर कोणाचाही फोन येईल, त्यानं अगोदर बोलायचं. आता यांचं हे असं ठरलं आणि दोघांनीही आपापले मोबाईल शेजारी शेजारी ठेवले आणि वाट बघत बसले की कोणाचा मोबाईल आधी वाजतोय. आणि दोघांनाही वाटायचं की माझा नको, त्याचाच मोबाईल आधी वाजावा. मग आता जेवणसुद्धा झालं तरी त्यांचे मोबाईल डायनिंग टेबलवर होते. रात्रीचं झोपताना दोघेही बेडवर आले, एकमेकांच्या मिठीत बसले होते. 4 दिवसाचा विरह. आणि त्यानं तिला मिठी घेतली आणि किस करायला सुरुवात केली. दीक्षा, मी खूप मिस केलं तुला, असं म्हणून त्यानं तिला घट्ट आवळलं. तशी तिच्या छातीत धडकी भरली आणि शरीर मोहरू लागलं. मनात तर खूप होतं की एकमेकांशी बोलावं, भरभरून बोलावं, ती गुड न्यूज सांगावी. पण काय करणार, ही अशी विचित्र हट घालून बसले होते ना दोघेही. इतके वेडे होते ना दोघेसुद्धा. आणि आतासुद्धा दोघांचेही मोबाईल शेजारीच ठेवले होते. त्यानं दीक्षाला कुरवाळायला सुरुवात केली. दीक्षा उत्तेजित व्हायला लागली. लाजून सुरू होऊन त्याच्या तोंडात तोंड घालून किस करू लागली. विरहानंतरचं मिलन खूप वेगळं, खूप खास असतं ना. त्यातील मजा, आनंद काही औरच असतो. त्यातला गोडवा आणखीनच वाढलेला असतो. तसंच त्या दोघांनाही तो गोडवा चाकायला मिळत होता. अभयने तिचा ड्रेसही तिच्याही नकळत शरीरापासून वेगळा केला आणि पुन्हा दोघे एकत्र आले. आता दोघांचंही मिलन झालं तरीसुद्धा फोन वाजला नाही. पुन्हा दोघांनी तोंडवाकडी केली आणि एकमेकांकडे पाहून नाराज झाले. दीक्षा म्हणाली, रोज किती फोन येतात याला, इतका फोनवर बिझी असतो ऑफिसवरून आल्यापासून, पण आज एकही फोन नाही आला याला, काय आश्चर्य असेल. यानं फोन फ्लाईट मोडवर तर टाकला नाही ना, डू नॉट डिस्टर्ब, म्हणजे कुणाचाच फोन यायला नको. आणि तिने अशी शंका येऊन त्याचा फोन चेक केला तर तसंही काही नव्हतं. पण आज काय भानगड कोणास ठाऊक, एकही फोन त्याला आला नाही. आणि अभय म्हणाला, दीक्षा, तुला खरंच कोणच कॉल करत नाही बघ, तुला अजिबात कोणीच मिस करत नाही, तू कोणालाच आवडत नाही बहुतेक. आणि दीक्षाने त्याला फटका दिला आणि म्हणाली, असं काही नाही, कळलं? रोज रोज लोक फोन करत नाहीत कोणाला. आणि मला असं म्हणतोस, तुला तरी कोणी फोन केला आहे का? बघ बरं, तूही कुणाला आवडत नाहीस. आणि अभय म्हणाला, मला वाटतं आता आपण झोपूया, आणि मला फार कंटाळा आला आहे. आणि मग दोघेही त्या मोबाईलकडे पाहतच झोपले. सकाळी उठून पुन्हा पाहिलं तर दोघांचेही फोन पुन्हा शेजारी शेजारीच होते, पण अजूनही फोन वाजले नाहीत. त्या फोननी सुद्धा त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं की काय कुणास ठाऊक. आता शेवटी दीक्षा नाश्ता करायला गेली आणि अभय तयार होत होता. तयार होऊन खाली आला, नाश्ता केला आणि ऑफिसला जायला निघाला. इतक्यात दीक्षाचा फोन वाजला.
आणि अभयला फार आनंद झाला की आता तीच तिची काही न्यूज असेल ती अभयला सांगणार आहे. तो हसून म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन डार्लिंग, यू आर विनर. तू जिंकलीस. दीक्षा, आता तू सांगायचं की काय सांगणार आहेस तू मला. पण आता दीक्षा थोडी गप्प झाली. आता इतकी छान गुड न्यूज इतक्या घाईघाईत कशी सांगणार ती त्याला. त्याचा एक पाय घरात आणि एक पाय दारातच होता. मग ती म्हणाली, अभय मग तू आज घरी थांब ना. तो म्हणाला, नाही दीक्षा, अगं मी 4 दिवस बाहेर होतो. आज ऑफिसमध्ये सगळे डिटेल्स द्यावे लागतील कॉन्फरन्सच्या, त्यामुळे मी नाही थांबू शकत आणि मला उशीर होतोय. तू एक काम कर, मग तू संध्याकाळीच मला सांग, मला जे काही सांगायचं आहे ते. आणि ती गप्प बसली आणि म्हणाली, हो. मग पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत ती त्याची वाट पाहत बसली. पण अभयला यायला उशीर झाला. दीक्षा स्वयंपाक वगैरे करून खूप आतुरतेने त्याची वाट पाहत होती. आणि एकदाचा अभय रात्री घरी आला उशिरा, पण खूप उत्साहात होता तो. त्याच्या हातात एक लिफाफा होता. आता दोघेही जेवण करून बेडरूममध्ये आले आणि अभय म्हणाला, हा चल बोल, काय सांगणार आहेस तू. आणि दीक्षा लाजून त्याला मिठी मारत म्हणाली, अभय तुला मुलगा हवा की मुलगी. आणि त्याने चमकून तिच्या तोंडाकडे पाहिलं आणि म्हणाला, काय म्हणालीस तू, मुलगा की मुलगी. म्हणजे हे तुला सांगायचं होतं. यू मीन मी बाबा होणार आहे आणि तू आई. दीक्षा खूप लाजून हसत म्हणाली, हो अभय. तो खूप हसून खुश होत म्हणाला, अगं पण हे असं अचानक कसं झालं, केव्हा समजलं. ती म्हणाली, ज्या दिवशी मला चक्कर आली होती त्या दिवशी. आणि अभय म्हणाला, ओ दीक्षा, आय एम सो हॅप्पी. मी किती आनंदी आणि खुश आहे तुला नाही माहीत. मला खूप आनंद झाला आहे. आणि तो बेडवरून खाली उतरला आणि तिला म्हणाला, खाली उतर. ती म्हणाली, का. अगं उतर ना. पण त्यानं तिची वाट न पाहताच तिला अलगद उचलून बाहुत घेतली आणि गोल गोल फिरवली. अरे बास बास अभय, अभय बास ना, मला चक्कर आली ना, असं म्हणून तिनं डोकं पकडलं. आणि तो म्हणाला, काय करू अगं, मी खूप खुश आहे आज, तर मी काय करू, कसा रिॲक्ट करू मला कळेना. आणि ती म्हणाली, आता तू सांग, तू काय सांगणार आहे. आणि त्याने तिला तो लिफाफा दाखवला आणि ते वाचून ती तर आनंदाने उड्याच मारायला लागली. आणि तो म्हणाला, अगं काय करतेस, तू विसरली की काय, आता तू एकटी नाहीस, आपलं बाळ आहे तुझ्या पोटात. ती त्याला किस करत म्हणाली, अरे काय करू, किती आनंद झाला आहे म्हणून सांगू मी तुला. आणि तो म्हणाला, हाच आनंद मला तुझ्या चेहऱ्यावर बघायचा होता म्हणून मोबाईलवर नाही सांगितलं. आणि बघ ना दीक्षा, या दोन्ही गुड न्यूज किती योग्य वेळी एकत्रच मिळाल्या आहेत. तुझी इच्छा होती ना की आपल्या बाळाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत. आता तसंच होईल. आपण 2 वीकनंतर कायमचे भारतात परत जाणार आहे. आमच्या कंपनीने मला तिथला इन्चार्ज नेमला आहे. आणि दीक्षाने हात जोडून तिच्या श्रीकृष्णाला मनोमत धन्यवाद दिला. आता सगळं चांगलं होऊ दे, छान होऊ दे, कोणाचीच नजर नको लागायला, असं ती म्हणाली. आणि मग त्याला म्हणाली, अभय इतकी गोड बातमी दिली ना मी तुला, मग तू माझं तोंड गोड नाही करणार. आणि अभय हसून म्हणाला, अरे हो ना, पण आता रात्र खूप झाली आहे आणि दुकानं बंद झाली असतील मिठाईची, तर मग सध्या मी असंच तुझं तोंड गोड करतो, चालेल ना. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून तिला किस करायला सुरुवात केली. आणि दीक्षाचं तोंड मध चाकल्यासारखं गोड गोड झालं.